सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आशीर्वाद आणि सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. दरवर्षी पौष महिन्यामध्ये आपण शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. जो उत्सव आपण नवरात्रीमध्ये साजरा करतो तोच उत्सव आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये देखील साजरा करतो. यावर्षी पौष महिन्यामध्ये अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव आपण साजरा करणार आहे. म्हणजे 7 जानेवारीपासून ते 13 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे. देवीच्या उपासनेची परंपरा ही पुष्कळ वर्षापासून चालत आलेली आहे आणि देवीचे मूळ रूप हे जरी निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपांची आपण उपासना करत असतो. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ आदी रूपांमध्ये देवीची विविध सगुण रूपांची उपासना आपण करतो आणि हिंदू धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप सारं महत्त्व आहे. तितकेच देवालाही महत्त्व आहे आणि देवीलाही आहे. शाकंभरी ही सर्वांचीच देवी आहे आणि शाकंभरी ही देवी कुमारिका आहे. त्यामुळे या दिवसामध्ये कुमारिका पूजनाला खूप असं महत्त्व आहे. आपण नवरात्रीमध्ये जे कुमारिका पूजन करतो तसंच कुमारिका पूजन आपल्याला या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायचं असतं, कारण ही देवी देखील कुमारिका आहे. शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. एकदा काय झालं, खूप दुष्काळ पडला होता आणि लोक अन्न पाण्याविना उपाशी राहू लागले होते. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू पण झाला आणि देवीला आपल्या भक्तांची करुणा आली आणि तिने आपल्या शरीरातून असंख्य अशा शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्यामुळे भुकेल्या लोकांना अन्न मिळाले आणि लोकांचा जीव वाचला. यामुळे आणि त्या देवीने सगळ्यांना दुष्काळातून बाहेर काढलं. त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी असं नाव पडलं. शाकंभरी देवीची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि जास्तीत जास्त पाठ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे करायचे आहे. तसंच या काळात आपल्याला कुमारिका पूजन पण करायचं आहे. तर कोणाच्या घरी जर छोट्या मुली असतील तर त्यांनी कुमारिका पूजन नक्की करा. तुमच्याकडं 5 असेल, 7 असेल, 11 असतील, किती पण मुलींना बोलवा, पण कुमारिका पूजन हे तुम्ही नक्की करा. शाकंभरी देवीविषयीची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट पण करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.